गेल्या आठवडाभरापासून मुरगुड शहरासह परिसरात धुवाधार बॅटिंग करणाऱ्या पावसानं अखेर काहीशी विश्रांती घेतली आहे। या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूर सदृश परिस्थिती आणि रखडलेली शेती कामं आता पूर्वपदावर येत असून शेतकऱ्यांनी उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी शेतात कंबर कसली आहे। पावसाच्या उघडीपीमुळे सध्या शिवारात कमालीची लगबग पाहायला मिळतेय। चालू हंगामात जुलैच्या सुरुवातीपर्यंत पावसानं ओढ दिली होती, त्यामुळे पिकांवर पाण्याचं संकट ओढवलं होतं, तर काही कोरड्या भागात दुबार पेरणीची टांगती तलवार होती। मात्र गेल्या आठवड्यात झालेला दमदार आणि मुसळधार पावसामुळे खरीप पिकांना जणू नवसंजीवनी मिळाली आहे। सुरुवातीची चिंता मिटल्यानं आता शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होते। पाऊस थांबताच पिकांची मशागत आणि देखभालीच्या कामांना युद्ध पातळीवर सुरुवात झाली आहे। सध्या मुरगुड परिसरात प्रामुख्यानं कामं वेगानं सुरू आहेत। अति पावसामुळे शेतात वाढलेलं तण काढण्याचं काम महिला मजूर आणि शेतकऱ्यांकडून सुरू आहे। वाऱ्या पावसामुळे आडवे पडलेले ऊस पुन्हा उभे करून त्यांना आधार दिला जातोय। शेतात साठलेलं अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी चर आणि वाटा मोकळ्या केल्या जात आहेत। जास्त पावसामुळे ज्या ठिकाणी पिकांचं नुकसान झालंय तिथं पुन्हा लागवड केली जाते। सुरुवातीला पावसाअभावी आणि नंतर अति पावसामुळे कामं खोळंबली होती। आता हवामान असंच अनुकूल राहिलं तर येत्या 4-5 दिवसात रखडलेली सर्व कामं मार्गी लागतील अशी आशा परिसरातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होतीये। एकूणच वरुण राजाच्या कृपेनंतर आता मुरगुडचा बळीराजा शेतात घाम गाळताना दिसतोय।